हाय एवरीवन। यूट्यूब पर बहुत सारे नॉन महाराष्ट्रियन टीचर्स जो मराठी के वीडियो बनाकर उन्हें बहुत अच्छी तरह एक्सप्लेन करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन उनके प्रोनाउंसिएशन में थोड़ा प्रॉब्लम आ रहा है। तो इसीलिए हम हमारे सभी नॉन महाराष्ट्रियन स्टूडेंट्स के लिए ये वीडियो बना रहे हैं। अगर ये वीडियो आप ठीक से सुनोगे तो आपको प्रोनाउंसिएशन में कोई भी प्रॉब्लम नहीं होगा। तो चलिए शुरू करते हैं अपनी आज की रीडिंग। इयत्ता 6वी शिकू मराठी आनंदाने। लेसन नंबर 9 निसर्गरम्य माथेरान। लेखक सुशील दुधाणे। माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबईच्या आणि पुण्याच्या मंडळींना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली भूमी म्हणजे माथेरान. साधारण 803 मीटर किंवा 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी व्यापलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्वेकडील, पश्चिमेकडील व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. माथेरान ही सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून जरा सुटलेली वेगळी डोंगर रांग आहे. कल्याणच्या मलंगडापासून ही डोंगर रांग सुरू होते. मलंगडाला लागून बदलापूरच्या टवली गुहांचे किंवा बदलापूरचे डोंगर आहेत. नंतर नवरा नवरीचा डोंगर लागतो. या डोंगरावर असणाऱ्या बारीक सारीक सुळक्यांमुळे हा डोंगर लगेच ओळखता येतो. त्यापुढे चंदेरीचा प्रचंड उभा सुळका आणि नंतर म्हैसमाळ नावाचा डोंगर लागतो. नंतर नाखिंद डोंगर लागतो आणि येथूनच माथेरानचा डोंगर सुरू होतो. कोणत्याही प्रकारच्या वाहनांना प्रवेश नसणारे माथेरान हे एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरानला फक्त मिनी ट्रेननेच जाता येते असे नाही. आजूबाजूच्या डोंगरांवरच्या वेगवेगळ्या वाटांवरून जाण्याचा अनुभवही थरारक असतो. पर्यटक उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तिन्ही ऋतूत चढाई करू शकतात. ही भ्रमंती मनसोक्त आनंद देऊन जाते. मोरंबे धरण पार करून आंबेवाडी येथे पोहोचावी. माथेरानच्या दक्षिणेकडून मलंगडाच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. पाठीमागे इशाळगड, डाव्या हाताला प्रबळगड आणि उजव्या हाताला माथेरानचा डोंगर दृष्टीस पडतो. पावसाळ्यात वाढणाऱ्या झुडपांमुळे वाट लक्षात येत नाही. त्यासाठी स्थानिक वाटाड्या बरोबर हवा. जवळपास 6 ते 7 तासांचे पदभ्रमण करून आपण हशाची पट्टी नावाच्या वस्तीजवळ पोचतो. ती ओलांडून पुन्हा चढण चालू होते. दाट धुके आणि जोराचा पाऊस यांच्या सहाय्यानेच उरलेला डोंगर पार करून मलंगडापासून माथेरानमध्ये प्रवेश होतो. आपल्याला असे वाटते की झाली एकदाची चढाई पूर्ण, पण फक्त काही क्षणांपुरते. कारण जितके अंतर चालून येतो त्याहीपेक्षा जास्त अंतर सपाटीवरून, दाट झाडीतून आणि मुख्य म्हणजे माथेरानच्या लाल रस्त्यांवरून चालावे लागते. परंतु शेवटी निसर्गरम्य माथेरानला भेट दिल्याचा आनंद मात्र कायम अविस्मरणीयच ठरतो.